नाही अवघ्या जगाला सोसाव्या लागतात। आता तेल दरवाढीची कारणं नेमकी काय त्यावर एक नजर टाकूया। इराणच्या 30 तेल साठ्यांवर हल्ले झाल्यामुळे जागतिक तेल बाजारात काहीसे भीतीचं वातावरण आहे। होर्मुझची सामुद्रधुनी हे एक कारण आहे। या सामुद्रधुनीमधून जगातील 20% तेल वहन होतं, कारण या सगळ्या अरब देशांमधलं जे तेल बाहेर येतं ते या होर्मुझच्या सामुद्रधुनीमधूनच येतं। इथून जहाजं जात नाहीयेत आता आणि पर्यायी मार्ग महाग असल्यामुळे तेल वाहतुकीवर त्याचे विपरीत परिणाम होणार। सौदी, कुवेत, बहरीन, कतार या देशांच्या तेलासंबंधी कारखान्यांवर इराणचे हल्ले झाले। परिणामी या देशांकडूनही उत्पन्नात घट होतीये। तेलाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढवणं ही वेळखाऊ प्रक्रिया। त्यामुळे बिगर आखाती देशांच्या उत्पन्नात तातडीनं वाढ होण्यामध्ये मर्यादा आहे। साठवणुकीमध्ये मर्यादा आहेत। आता तेल शुद्ध करून ठेवू, वाहतूक सुरळीत झाल्यावर ते निर्यात करू या हिशोबावर तेल क्षेत्र चालत नाही। तेल निर्यातदारांमध्ये मतभेद आहेत। कझाकस्तान, इराक सारखे देश ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त तेल उत्पादन करतायत।